कुंभ राशीच्या जातकांनो, आजचा हा संदेश अत्यंत गंभीर आणि डोळे उघडणारा आहे. येणाऱ्या अमावस्येपूर्वी तुमच्या नात्यांमध्ये लपलेला एक असा व्यक्ती सक्रिय झाला आहे, जो वरून गोड बोलतो पण आतून तुमचं नुकसान करण्याची तयारी करत आहे. हा शत्रू बाहेरचा नाही तर तुमच्या खूप जवळचा आहे आणि म्हणूनच तो अधिक धोकादायक आहे. ज्योतिषशास्त्र स्पष्ट सांगते की अमावस्येपूर्व काळात कुंभ राशीवर शनी आणि राहूचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे विश्वासघात, गैरसमज आणि नात्यांमध्ये ताण निर्माण होतो. जर अलीकडे तुम्हाला कोणावर तरी शंका येत असेल, संवाद बदललेला वाटत असेल किंवा मन अस्वस्थ राहत असेल, तर तो योगायोग नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तो कोण असू शकतो, त्याची लक्षणं काय असतील आणि अमावस्येपूर्वी स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण सांगितलेला उपाय अनेक कुंभ राशीचं मोठं नुकसान टाळू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, आजचा हा संदेश साधा नाही तर अतिशय गूढ आणि सूचक आहे. येणारी अमावस्या केवळ चंद्राचा काळोख घेऊन येत नाही, तर नात्यांमधील लपलेली सत्य उघड करण्याची शक्ती देखील सोबत घेऊन येते. कुंभ राशीवर शनीचा प्रभाव असल्यामुळे तुम्ही स्वभावाने सरळ, विश्वासू आणि मनाने स्वच्छ असता, पण याच तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारे लोक तुमच्या आजूबाजूला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमावस्येच्या आधीचा हा काळ तुमच्यासाठी चेतावणीचा आहे. विशेषतः नात्यांच्या बाबतीत डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे, कारण जो व्यक्ती तुमच्या खूप जवळ आहे तोच अंतर्मनात तुमच्या विरुद्ध योजना आखत असू शकतो. ज्योतिषशास्त्र सांगते की अमावस्येपूर्व काळात राहू, केतू आणि शनी यांची ऊर्जा अधिक सक्रिय होते. ही ऊर्जा अनेकदा भ्रम, गैरसमज आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण करते. कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात या काळात विश्वासघाताचे योग प्रबळ आहेत. विशेष म्हणजे हा शत्रू उघडपणे समोर येत नाही, तर तो तुमच्या विश्वासाच्या आड लपलेला असतो. कधी मित्राच्या रूपात, कधी नातेवाईकाच्या, तर कधी अगदी जवळच्या व्यक्तीच्या रूपात. त्यामुळे या काळात भावनांच्या भरात निर्णय घेणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे. शांत राहून प्रत्येक गोष्ट निरीक्षण करण्याचा हा काळ आहे. अनेक कुंभ राशीच्या लोकांनी अलीकडे जाणवले असेल की काही नाती अचानक बदललेली वाटत आहेत. संवादात गोडवा कमी होणे, समोरची व्यक्ती तुमच्या यशाने अस्वस्थ वाटणे किंवा तुमच्या गोष्टी बाहेर जाणे, हे सर्व संकेत दुर्लक्षित करू नका. ज्योतिषशास्त्रात याला गुप्त शत्रू योग असे म्हटले जाते. हा योग अमावस्येच्या आधी अधिक प्रभावी होतो. त्यामुळे कोणावरही आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवणे अधिक योग्य ठरेल. तुमचे मन तुम्हाला जे संकेत देत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका. कुंभ राशीचा स्वभाव समाजसेवी आणि मदतीचा असतो. तुम्ही नेहमी इतरांचे भले पाहता, पण लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती ही तितकीच प्रामाणिक असेल असे नाही. अमावस्येपूर्व काळात काही लोक तुमच्या भावनांचा वापर करून स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करू शकतात. आर्थिक बाबतीत विशेष सावध राहणे गरजेचे आहे. कोणाला उधार देणे, महत्त्वाची कागदपत्रे शेअर करणे किंवा गोपनीय माहिती सांगणे या गोष्टी टाळा. हा काळ स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा आहे, इतरांना खुश ठेवण्याचा नाही. अध्यात्म सांगते की अमावस्या म्हणजे आत्मपरीक्षणाचा काळ. बाहेरचा अंधार हा आतल्या प्रकाशाची जाणीव करून देतो. कुंभ राशीच्या लोकांनी या काळात स्वतःच्या ऊर्जेचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवा. सतत तक्रार करणारे, तुमच्यात भीती निर्माण करणारे किंवा तुमचं मन खचवणारे लोक यापासून सावध राहा, कारण हीच माणसं नकळत तुमची मानसिक शक्ती कमी करत असतात. शत्रू नेहमी तलवार घेऊन येत नाही, कधी तो शब्दाच्या रूपात येतो. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीवर येणाऱ्या अमावस्येचा प्रभाव थेट नातेसंबंध आणि मानसिक स्थितीवर पडतो. त्यामुळे या काळात वाद, गैरसमज किंवा जुने प्रश्न पुन्हा डोकेवर काढू शकतात. काही लोक तुम्हाला मुद्दाम चिथावण्याचा प्रयत्न करतील, जेणेकरून तुम्ही भावनेच्या भरात चुकीचं पाऊल उचलाल. पण लक्षात ठेवा, संयम हाच तुमचा सर्वात मोठा संरक्षण कवच आहे. शांत राहून परिस्थिती हाताळल्यास शत्रू आपोआप उघडा पडतो. कुंभ राशीच्या लोकांची एक खासियत म्हणजे ते सर्वांना समान वागणूक देतात, पण प्रत्येकाला समान प्रवेश देणे कधीकधी धोकादायक ठरू शकते. अमावस्येपूर्व काळात तुमच्या यशाबद्दल जळणारी माणसं अधिक सक्रिय होतात. तुमचं काम, तुमचं नाव किंवा तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे आपल्या योजना सर्वांसमोर उघड करू नका. यश शांतपणे मिळवा आणि कमी लोकांशीच मन मोकळं करा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा काळ आत्मसंरक्षणाचा आहे. रोज काही वेळ स्वतःसाठी ठेवा. मन शांत ठेवा. नकारात्मक विचारांपासून दूर राहा, कारण नकारात्मक ऊर्जा हीच शत्रूची पहिली पायरी असते. जेव्हा तुमचं मन कमकुवत होतं तेव्हा बाहेरचे आघात जास्त लागतात. त्यामुळे मनोबल मजबूत ठेवा. तुम्ही जितके स्थिर राहाल तितकी समोरची व्यक्ती अस्वस्थ होईल. कुंभ राशीच्या लोकांनी या काळात शब्दांची निवड अत्यंत जपून करावी, कारण तुमचेच शब्द वाकवून तुमच्या विरुद्ध वापरले जाऊ शकतात. कोणाशीही वाद घालणे टाळा. शांतता राखणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक लढाई लढावीच लागते असं नाही. काही वेळा दुर्लक्ष करणे हाच सर्वात मोठा विजय असतो. अमावस्या ही नवीन सुरुवाती आधीचा शेवट असतो. त्यामुळे काही नाती, काही भ्रम आणि काही गैरसमज संपण्याच्या मार्गावर असतात. जर एखादी व्यक्ती सतत तुम्हाला त्रास देत असेल, तर ती व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दूर जाण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया असू शकते.
जबरदस्तीने नातं धरून ठेवण्यापेक्षा परिस्थितीला समजून घेणं जास्त योग्य ठरेल. ज्योतिषशास्त्र सांगते की अमावस्येनंतर कुंभ राशीच्या लोकांसाठी परिस्थिती हळूहळू स्पष्ट होऊ लागते. आज जो शत्रू लपलेला आहे तो स्वतःच्या कृतीमुळे उघडा पडतो. त्यामुळे संयम ठेवा, घाईघाईने निर्णय घेऊ नका. वेळ हेच सर्वात मोठं उत्तर देतं. हा काळ तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेला आहे. प्रत्येक अडचण ही तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येते. नात्यांमधील खोटेपणा ओळखायला शिकवल्यावरच खरी माणसं समोर येतात. त्यामुळे या काळाकडे शिक्षा म्हणून पाहू नका, तर संरक्षण म्हणून पहा. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवण्याचा आहे. स्वतःच्या मूल्यांची जाणीव ठेवा. जे तुमचं भलं पाहत नाही त्यांच्यापासून अंतर ठेवण्यात काहीच चुकीचं नाही. स्वतःची सीमा आखणं हे स्वार्थ नाही, तर आत्मसन्मान आहे. अमावस्या पूर्व काळात शांतता, संयम आणि जागरूकता या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जितके जागरूक राहाल तितकं नुकसान टळेल. नशीब नेहमी सावध माणसाच्या बाजूने असतं. शेवटी एवढंच सांगायचं आहे की कुंभ राशीच्या जातकांनो, ही अमावस्या तुमच्यासाठी इशारा आहे, तर भीती नाही. योग्य वेळी सावध झालात तर कोणताही शत्रू तुम्हाला इजा करू शकत नाही. सत्य, संयम आणि आत्मविश्वास हेच तुमचे खरे संरक्षण आहे. पुढील काळात तुमच्यासाठी सकारात्मक बदल नक्कीच येणार आहेत. कुंभ राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, अमावस्या ही भीती निर्माण करण्यासाठी नसून सावध करण्यासाठी असते. ज्यावेळी सत्य लपलेलं असतं त्यावेळी ईश्वर संकेत देतो आणि आजचा हा संदेश देखील एक संकेतच आहे. जर तुम्ही शांत राहिलात, संयम ठेवलात आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. तुमच्या आयुष्यातील खोट्या लोकांपासून दूर जाण्याची हीच योग्य वेळ असेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.